कोच हाँ सर, क्या क्या इशू हुआ है, किस लिए आप लोग यहाँ पर आए? नमस्कार, मी सुभाष नलावडे आहे. या 69 वार्डाचा शाखा प्रमुख इथला स्थानिक. आणि माझ्याकडे साधारणतः 10-10:30च्या दरम्यान एक कॉल आला होता. आमचे जे इतर विभागाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत एक कॉल आला होता की काही 2 लहान मुली आहेत ज्या 18 वर्षाच्या आतमधल्या आहेत आणि त्यांनी काहीतरी थोडंसं कुठल्यातरी हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्यांनी काहीतरी मला थोडं ड्रिंक्स केलं असेल आणि त्या दरम्यान त्यांना थोडंसं त्रास झाला आणि तो त्रास एवढा वाढला की त्यांना श्वासोच्छ्वास घेण्याचाही प्रॉब्लेम व्हायला लागला. तर त्यांना मग तात्काळ तिथून कुठल्या तरी वाहनाने सुपर हॉस्पिटल जे आमचं आहे ते स्थानिक आहे महानगरपालिकेचं, त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि मी आत्ता आतमध्ये जाऊन बोलून आलो डॉक्टरांशी. तर त्यांच्यावर असं दिसतंय की त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये किंवा काही एक जे आहे त्यांनी थोडं जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिला त्याचा त्रास होतोय. आणि आता आम्ही डॉक्टरांशी बोलून की बाबा जे पण असेल की असं एवढ्या लहान वयातल्या मुलींना कुणी असं ॲडमिशन दिलं की एखाद्या हॉटेलमध्ये ड्रिंक्स करण्यासाठी, तर संबंधित जे पण हॉटेल असेल त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून, आणि आम्ही असं म्हणत नाही की त्या मुली काय आम्हाला कोणाला कॉल आला म्हणून आम्ही त्यांची बाजू घेतोय, त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी की आणि त्यांच्या पालकांवर देखील झाली पाहिजे की बाबा अशा लहान मुलांना तुम्ही कसं काय हॉटेलमध्ये सोडलं. आपल्या लहान मुलांची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणजे शालेय शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतील, पण आमची अशी इच्छा आहे की जी तरुण पिढी अशी व्यसनाधीन होते त्याला कुठे ना कुठेतरी आला बसला पाहिजे. आम्ही आता हॉस्पिटल प्रशासनाशी बोललो आहे आणि तात्काळ या विषयात गांभीर्याने दखल घेत त्या दोन्ही जी लहान मुली आहेत त्यांना ॲडमिट करून घ्या अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. आणि मला आता त्यांनी सांगितलं आहे की एक मुलीला ॲडमिट देखील केलेलं आहे, दुसरी मुलगी थोडीशी व्यवस्थित आहे, पण तिला देखील ते ॲडमिट करण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांचं हे चालू आहे. आणि आमचं अशी इच्छा आहे की त्या दोन्ही मुली यापुढे व्यवस्थित होऊन त्यांच्या घरी व्यवस्थित जाव्यात आणि पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून की त्यांचं पुढचं आयुष्य जे असेल ते त्यांनी चांगलं व्हायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. हिंदी में